हा ड्रेस मी मिशोवरून मागितलेला आहे आणि याच्यावरती ऑलरेडी काही डिझाईन आहे आणि त्याच्यावरती मला नेकवरती आणि कमरेच्या भागावरती आहे ना अजून डिझाईन बनवायची. तर त्यासाठी मी ते हे मोती आणि हे जे पारदर्शक दिसणारे मणी हे घेतलेले, म्हणजे ते दोन्ही पण त्या ड्रेसवरती पण छान दिसतात आणि सध्या जी डिझाईन आहे त्याच्यावरती मॅचिंगही होतं. त्यासाठी इथे मी खूप छोटी सुई घेतलेली आहे आणि आपला जो साधा धागा असतो ना तोच घेतलेला आहे व्हाईट कलरचा. इथे मी अगोदर पेनाने लाईन तयार करून घेत आहे, म्हणजे जे बीड्स आहेत म्हणजे जे मणी आहेत ते व्यवस्थित लावल्या गेले पाहिजे म्हणून. आता सर्वात अगोदर इथे मी आपल्या गळ्याच्या ठिकाणचा जो भाग आहे ना तो तिथे डिझाईन तयार करत आहे. तर त्याच्यासाठी इथे मी जे ट्रान्सपरंट बीड्स घेतलेले आहेत त्याची पहिले एक लाईन तयार करत आहे. अशा प्रकारे मी आता पहिली लाईन तयार केलेली आहे. सेम तशीच जे मोती आहेत ते मोत्याची सुद्धा लाईन तयार करणार आहे. इथे आता या 2 बीड्सच्या लाईन तयार झालेल्या आहे आणि त्यानंतर मी जे ट्रान्सपरंट बीड्स आहेत त्याची एक ट्रायंगल डिझाईन तयार करत आहे. आणि सेम जसं मी वरती डिझाईन तयार केलेली आहे, म्हणजे 2 लाईन तयार ज्या केलेल्या आहे सेम इथेच कमरेच्या तिथे सुद्धा अशा 2 प्रकारच्या लाईन तयार केलेल्या आहेत, एक मोत्याची आणि जी ट्रान्सपरंट आहे बीड्स त्याची. आणि गळ्याजवळ जी व्हाईट कलरचे स्टोन ऑलरेडी त्या ड्रेसला लावलेले आहेत त्याला मॅचिंग म्हणून इथे मी खाली जी ट्रान्सपरंट बीड्स आहेत ना त्याची एक डिझाईन तयार करत आहे. सेम वरती जसं आहे ना सेम तसंच तयार करत आहे. आणि असा आहे ड्रेसचा फायनल लुक. आणि खालच्या साईडला मी जे बीड्स लावत आहे ना कमरेच्या, तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये दिसत असेल, ते मी कंटिन्यू पूर्ण ड्रेसला लावून घेऊ की असंच ठेवू हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक आणि शेअरही करत जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.